श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणत आहे, पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी, तुमचे भाग्य परिवर्तन करण्यासाठी संधी तुम्हाला देत आहे. हा संदेश लक्षपूर्वक पुढील काही मिनिटे ऐकून घ्या, कारण यात तुमचे भाग्य परिवर्तन करण्याची तुम्हाला संधी देव प्रदान करत आहे. देव तुम्हाला म्हणत आहे, अभिनंदन, तुमची प्रतीक्षा संपली आहे. आज मी तुम्ही निवडलेल्या नंबरद्वारे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आज तुमच्या पुढे, तुमच्या समोर उपस्थित आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकल्यास जे काही तुम्ही निवडेल ते तुमच्यासाठी योग्यच असेल. ते तुम्हाला नक्कीच योग्य वेळेवर प्राप्त होईल. ज्यांनी कुणी या नंबरचे निवड केले आहे त्याच्यासाठी स्वामी काय सांगतात ते ऐकून घ्या. स्वामी म्हणतात, बाळा, वेळ खूप काही परिवर्तित होत आहे. तुझ्या आशा अपेक्षा पूर्ण करणारा, तुझे जीवन उच्च स्तरावर नेणारा हा संदेश त्या क्षणाला तुला प्राप्त होईल तेव्हा तुझ्या जीवनात तू आव्हानावर विजय मिळवण्यासाठी तयार होत आहे हे जाणून घे. या संदेशाची निवड करून तू तुझ्या कर्तव्यात दक्ष आहेस हे तू जगापुढे आणणार आहेस. तुला कुठेही आता खाली पाहण्याचे आणि हारण्याचे आवश्यकता नाही. या संदेशाचा उद्देश फक्त तुझ्या हारलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आणि तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढवण्यासाठी आहे. जर तुम्ही यावर विश्वास ठेवत असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी म्हणतात, मी तुझ्या हाकेला पाहून येणारा देव आहे. मनातील प्रश्न माझ्या चरणी सोपवून निश्चित राहा, कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. देव म्हणतात, जेव्हा तुमच्या आयुष्यात अडथळे येतात, तुम्हाला निराशा झाल्यासारखे वाटते, तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागतो, तुमच्या मनासारखे काही घडत नाही आणि काही घडत आहे पुढेही असे वाटत नाही, तेव्हा हार मानू नका. काही कारणामुळे तुमची परीक्षा देव घेत आहे असे मानून पुढे जाण्यासाठी तयार व्हा. ही वेळ तुमची धैर्याची परीक्षा घेतल्या जात आहे असे मानून जो कोणी आपले कर्म पुढे करत राहील त्याला ती योग्य मोठी संधी देण्यात येईल. देवाने तुमची निवड खूप काही देण्यासाठी केले आहे याचा अनुभवही तुम्ही घ्या. देव म्हणतात, जेव्हा तुझ्या मनाप्रमाणे काही घडताना तुला दिसत नाही, सर्व काही बाजू विरोधात दिसतात, तेव्हा मनाला शांत ठेव, एकाग्र ठेव, देवाचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण कर आणि काही काळातच तू पाहशील की सर्व काही परिवर्तित होत आहे. तुझी बाजू देव राखत आहे, तुझ्या बाजूने देव कार्य करत आहे. तुझ्या काही गोष्टी आजपर्यंत नकारात्मक पाहत होता ते सुद्धा आता सकारात्मकतेकडे वळवण्यात जात आहे. देवाचा न्याय तुझ्यासोबत घडणार आहे. विश्वास ठेव, देव तुझ्यासाठी कार्य करत आहे. देव म्हणतात, मागे पाहू नको. जेव्हा त्या गोष्टींना काही अर्थ उरत नाही तेव्हा त्यात वेळ देणे थांबवा आणि ज्या गोष्टींना अर्थ आहे त्या गोष्टींना वेळ देणे सुरू ठेवा. काही चुकीचे लोक, त्यांना तुम्ही मान सन्मान देऊ नका आणि जे चुकीचे नाही त्यांना योग्य वेळेवर तो सन्मान द्या, कारण त्याच्यापासून दूर राहणे हे तुमच्यासाठी हितावह नाही. जेव्हा तुम्ही तुमच्यापासून काही लोक दूर करू इच्छिता ते तुमच्यासाठी देवाचे कार्य करणार आहे. तुम्ही निश्चिंत असावे. तुमच्या शत्रूंनी असे गृहीत धरले आहेत. अडचणीची पहिली लाट तुम्हाला अपयश करण्यासाठी पूरक आहे, तुम्हाला दुःखी करण्यासाठी पुरेशी आहे, कारण ते या विचारामध्ये आनंदी होत आहे. पण तुम्हाला त्याचा विचार मोडून काढायचा आहे. तुम्हाला येणाऱ्या अडचणीपासून न घाबरता त्या अडचणींना सामोरे जाऊन तुमचा विजय प्राप्त करायचा आहे. तुम्ही जर तयार असाल तर विजय तुमचाच आहे. हे प्रारब्ध आहे. कधी कुणाची हार तर कुणाची जीत असे होते, पण निरंतर चांगले कर्म करतो त्याची जीत निश्चित आहे. सहमत असाल तर होय, सहमत आहे. स्वामी माऊली माझ्यासोबत राहा असे टाईप करायला विसरू नका. देव म्हणतात, बाळा, तुला असे वाटत असेल की त्या कठीण काळातही मी तुझ्यासोबत नाही, पण प्रत्येक संकटात आणि प्रत्येक ठिकाणी
काळातही मी तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण परिवारासोबत, कुटुंबासोबतच आहे याची जाणीव तुला कधी कधी होते, पण तू त्याकडे दुर्लक्ष करतोस. माझी इच्छा आहे की तू माझ्या बोलण्यावर लक्ष केंद्रित करावे आणि मी तुला जे काही सांगत आहे त्यावर लक्ष केंद्रित करावे. तुझ्यासाठी पुढील काळात जे काही योजना येत आहे ते तुझ्यासाठी समृद्ध काळ आणि आनंद देणारे आहे. बाळा, पहिल्यापासूनच तू जेव्हा देवाची प्रार्थना करतोस तेव्हा देव तुझ्यापर्यंत ते आशीर्वाद देतात ज्यात तुझे सुख, समृद्धता आणि आनंद दडलेला आहे. आव्हानासाठी देवाचे आभार मानायला विसरू नका, कारण त्या आव्हानाच्या मागे तुमचे चमकणारे भविष्य आहे. तुमच्यासाठी असे काहीतरी आहे ज्याने तुम्ही आणि तुमचा परिवार आनंदी होईल. म्हणून आव्हानांना घाबरता असे वागू नका. प्रत्येक आव्हानांना सामोरे जा. यश तुमचाच असेल. देव घोषित करतो की देव प्रत्येक प्रसंगी तुमच्या पुढे जाणार आहे आणि तुमच्यासाठी असे दरवाजे उघडणार आहे जे कोणीही बंद करू शकणार नाही, कारण त्याची खूप काही परिवर्तन जे तुमच्यासाठीच घडणार आहे. अशक्य ही शक्य करणारा देव तुमच्यासोबत असताना तुम्हाला का घाबरण्याची आवश्यकता नाही. देव तुमच्यासाठी दार उघडून देत आहेत. त्या द्वारात तुम्हाला तुमचे कर्म पूर्ण करायचे आहे. विश्वास असल्यास होय म्हणून टाईप करा. लक्षात ठेव, देव तुमच्यासाठी सर्वात मोठ्या विजयासाठी ते स्थान तयार करत आहे. तुमचे सर्व काही नियोजित वेळेवर होणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार व्हा. तुमचे अडथळे तुम्हाला पार करण्यासाठी देव तुम्हाला तो उत्साह, ती शक्ती देऊ इच्छितो. जर तुम्ही ही शक्ती देवाकडे मागत आहात तर ती तुम्हाला नक्की मिळेल आणि निराशा दूर होईल. तुमच्यासाठी देव एक भेटवस्तूसह आनंद देऊ इच्छितात. तुम्ही इथे स्वीकारण्याची तयारीत आहात तर जर स्वीकार करू इच्छित असाल तर तुम्हाला ती भेटवस्तू प्राप्त होईल. देव तुमचे मार्ग मोकळे करून तुम्हाला निराशेतून बाहेर काढण्यासाठी, तुम्हाला भेटवस्तू देण्यासाठी मार्ग मोकळा करत आहे. तुमचा विश्वास मजबूत आहे, त्याची शत्रूला जाणीव आहे. म्हणूनच तो तुम्हाला दूर फेकण्याचा प्रयत्न करतो, पण ते तुमचा रक्षक, तुमचे ढाल आणि तुमचा आश्रय आहे. म्हणूनच देवावर संपूर्ण विश्वास ठेवा. देवाच्या व्यतिरिक्त तुमचा कोणीही नाही. या अख्ख्या जगात देवाव्यतिरिक्त तुमचं कोणीही नाही. जेव्हा देव तुमची बाजू राखत आहे तेव्हा शत्रू कितीही जोर टाकून काही करत असला तरीही त्याची ती ऊर्जा आणि त्याचे ते कार्य प्रबल होणार नाही. विश्वास ठेवा, देवाचे कार्य प्रबल आहे. देवाच्या योजना स्पष्ट आहेत, त्यास तुम्हाला प्राप्त होऊन तुमचे सुख, आनंद वाढणार आहेत. तेव्हा देवावर करणारा विश्वास, देवावर ठेवणारा विश्वास कधी हारत नाही. म्हणूनच तुमची हार न होता तुमची जीत होणार आहे. तुम्हाला सुखद अनुभव देणार आहे. माझा देव महान लिहायला विसरू नका. स्वामीचा हा पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तर काही देवी योजना आहे म्हणूनच आला आहे. तुम्ही मनपूर्वक याचा स्वीकार केला आहे. धन्यवाद. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुख, समृद्धी आणि आनंद देवोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.